स्त्री शक्ती महाकाव्य अध्याय 10 पहिली परीक्षा भाग 1 धर्माची कसोटी मंगलाचरण 9 धर्मो न रक्षति केवलम शस्त्रैहि धर्मो रक्षति शुद्धया मत्या यस्य हृदि दया नित्यम तस्य मार्गे शिवकृपा। अर्थ धर्माचे रक्षण केवळ शस्त्रांनी होत नाही, निर्मळ बुद्धी आणि करुणेनेही ते होते। ज्याच्या अंतःकरणात दया असते त्याच्यावर शिवकृपा असते। पहाटेची वेळ होती। हिमालयाच्या शिखरांवर सूर्याची पहिली किरणे पडत होती। बर्फ सुवर्णासारखा चमकत होता। नद्या मंद स्वरात वाहत होत्या। संपूर्ण निसर्ग जणू एखाद्या महान घटनेची वाट पाहत होता। त्या दिवशी वृद्ध संन्यासी, जे प्रत्यक्षात नंदी होते, आपल्या कमंडलूतील पाणी पृथ्वीवर अर्पण करून म्हणाले, आज परीक्षा सुरू होईल। ज्ञानाची नाही, शक्तीची नाही, तर अंतःकरणाची। त्यांच्या शब्दांबरोबर एक मंद वारा वाहू लागला। सर्वप्रथम ते हिमालयातील आश्रमात पोहोचले। आश्रमातील ऋषिकुमार वेदपठण करत होते। पहिले बालक त्यांच्यात बसले होते। वृद्ध संन्यासी आत आले। कोणी त्यांना ओळखले नाही। त्यांनी काहीही मागितले नाही। ते फक्त शांतपणे उभे राहिले। तेवढ्यात आश्रमाच्या बाहेरून एका लहान हरिणाच्या पिल्लाचा आर्त आवाज ऐकू आला। सर्व मुले दचकली। काही जण बाहेर धावले, पण तेथे एक खोल दरी होती। हरिणाचे पिल्लू दरीच्या कडेला अडकले होते। त्याला वाचवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे। आश्रमात कुजबूज सुरू झाली। कोण जाईल? धोकादायक आहे। थांबा, मोठे ऋषी येतील। पहिले बालक एक क्षणही न थांबता पुढे झाले। त्याने दोरी बांधली, स्वतःला एका झाडाला अडकवले आणि हळूहळू दरीत उतरू लागला। वृद्ध संन्यासी दूर उभे राहून सर्व पाहत होते। बालकाने भीतीवर मात केली। हरिणाच्या पिल्लाला अलगद उचलले आणि वर आणले। आश्रमात आनंदाचा जल्लोष झाला। वृद्ध संन्यासी फक्त एवढेच म्हणाले, ज्याला स्वतःच्या प्राणांपेक्षा दुसऱ्याचा जीव अधिक मौल्यवान वाटतो, त्याच्या ज्ञानाला खरे तेज प्राप्त होते। पहिल्या परीक्षेची नोंद झाली। संध्याकाळ होताच वृद्ध संन्यासी दुसऱ्या बालकाच्या नगराकडे निघाले। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत स्मित होते, परंतु दूर एका काळ्या डोंगरावरील गुहेत अधर्माचा शिष्य डोळे मिटून बसला होता। अचानक त्याला एक ज्वलंत दृश्य दिसले। एक वृद्ध साधू, 3 बालके आणि त्यांच्या मस्तकावर चमकणारे सूक्ष्म तेज। तो घाबरला नाही, तो हसला, म्हणजे खेळ खरोखर सुरू झाला आहे। त्याने आपला हात जमिनीवर ठेवला। क्षणात गुहेतून काळ्या धुराचे 3 प्रवाह बाहेर पडले। ते 3ही प्रवाह पृथ्वीच्या दिशेने झेपावले। त्यांचे लक्ष स्पष्ट होते। धर्माची परीक्षा सुरू झाली होती। आता अधर्मही आपली परीक्षा घेणार होता। भाग 1 समाप्त।